नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पारू मालिकेतील आदित्याने म्हणजे प्रसाद जावडेने खऱ्या बायकोसाठी बनवला खास पदार्थ आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। 3 महिन्यांपूर्वी जी मराठी वाहिनीवर सुरू झालेली पारू मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे। या मालिकेतील कथानकाने कलाकारांनी अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन जिंकलेली आहे। मालिकेतील पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणे आणि आदित्य म्हणजे अभिनेता प्रसाद जावडे या नव्या जोडीला प्रेक्षकांचा विशेष प्रेम मिळताना दिसत आहे। याशिवाय अहिल्या, मीरा, दामिनी, दिशा, श्रीकांत, मोहन, प्रीतम, सूर्यकांत ही पात्र देखील घराघरात पोहोचलेली आहे। अशाच आदित्य म्हणजे प्रसादचा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, ज्यामध्ये तो खऱ्या आयुष्यातल्या बायकोसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे। अभिनेता प्रसाद जावडे याची बायको अभिनेत्री अमृता देशमुख आहे। लग्न झाल्यापासून दोघं रोमॅन्टिक फोटो, डान्स व्हिडिओ शेअर करत असतात। नुकताच अमृताने मिनी ब्लॉग इंस्टाग्रामवर शेअर केलेला आहे, ज्यामध्ये अभिनेता बायकोसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे। अनेक मुलाखतीमध्ये अमृताने प्रसाद किती चांगला जेवण बनवतो याविषयी सांगितलं होतं। तसेच तो तिच्यापेक्षाही उत्तम स्वयंपाक करतो असे देखील ती म्हणाली होती। या व्हिडिओत त्याचा प्रत्यय पाहायला मिळालेला आहे। प्रसाद बायकोसाठी खास आमलेट ब्रेड बनवताना दिसत आहे। अंडा, कांदा, कोथिंबीर, दूध घालून आधी आमलेट करतो, त्यानंतर त्यावर ब्रेड ठेवतो आणि काही वेळ प्रसाद ते आमलेट ब्रेड एकत्र भाजताना दिसत आहे। मग तो ते बायकोला अमृताला सर्व करतो। त्यानंतर दोघं हसत खेळत गप्पा मारताना पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ शेअर करत अमृताने लिहिले आहे, तुम्हाला वास आला तर प्रसाद आमलेट ब्रेड बनवत आहे, माझा रॉकिंग सॉलिड फेस। प्रसाद व अमृताचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे। या व्हिडिओवर दोघांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेली आहे। खूप मस्त, अल्टी-पल्टी अंडा ब्रेड आमलेट, किती गोड आहात तुम्ही दोघं, मनासारखा जोडीदार भेटायला भाग्य लागतं, अमृता तुझ्यापेक्षा प्रसाद क्यूट आहे, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर दिलेल्या असून प्रसादचं कौतुक करत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।